नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा प्लॅन आहे मित्रांनो खेकडे पकडायला जायचा. तर अजून तर प्लॅन एकदम फिक्स झालाय नाही. म्हणजे सगळे मावशी आहे, दोन मावशी आहेत, आई प्रियंका वगैरे तिकडे पापड वगैरे लागत आहेत. त्याच्यानंतरचा प्लॅन आहे म्हणजे खेकडे वगैरे पकडायला जायचा. तर बघूया जातात का नक्की, नाहीतर मग दुसरं काहीतरी प्लॅन करू आपण. बघा इकडे चालले पापड लाटायची तयारी. काली मिरा जाम आहे ते बघ. इकडे आहे प्रियंका, इकडे पूर्वी आहे, इकडे आत्या आहे, तिकडे आई आणि इकडे मावशी बसले पापड लाटायला. ह्याच्यानंतरचा प्लॅन वेगळा, अजूनपर्यंत फिक्स नाही आहे नक्की कुठे जायचा. तर पहिले आहेत ना इकडं पापड लाटून घेत आहेत. तुम्ही बोलले ते कुणाचे पापड आहेत? आमचं तुमचं आपलं आहेत ना. पाहिजे तुझीकडनं बाटली आण मोठी एकच घे बाय. हा तुझीकडली बाटली घेऊ. पूर्वीला पण जमतात काय का पूर्वी? पूर्वीचं म्हणजे फेमस आहे मला. अरे हो रे, मस्त पापड येतात तिला. 3 काढून ठेवले बघ. अरे मस्त रे. तरी पापड मस्त लाटून घेऊ. आणि तोपर्यंत ऊन पण भरपूर आहे, ऊन पण थोडाफार कमी होईल नंतर. प्रियंका तिकडं पापड, इकडे प्रियंका पापड आहे ना सुकट ठेवते. ऊन कडक आहे त्याच्यामुळे पटकन तयार होते ना पापड. तर इकडे पापड आता सार्थक लाटायला बसलाय आणि इकडे अन्नी बसले. इकडे निघालो आपण. ते बघा बरेच असे पापड लाटून झालेत आणि आता वालत ठेवलेत मस्त. तर निघायचा. प्रिन्स बसला इकडे पापड लाटायला, सार्थक आणि अन्नी बसले. आता बघूया किती लाटतायत. तू येणार आहेस काय? तू नाही येत ना. घराजवळून आपण निघालोय, जाऊया पटापट. आणि आपण किती माणसं माहिती आहे? 1 2 3 4 5, मला पकडून 5 जण आहोत. मेन म्हणजे निघालेत म्हणजे कशाला माहिती आहे? फाटी आणायला. सिलेंडर वगैरे आता कसं माहिती आहे, सिलेंडर वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळं जंगलातली जी फाटी असतात तीच आणायला चाललो आहे आपण. आणि जाता जाताना बघू आपण खेकडे पण. तर चला निघूया. आंबा आहे ना आताच पिकायला लागलाय. आता मगाशी पाळलेला आम्ही. हे बघा मस्त तयार झालेत. हा बघा, हा थोडा पिकलाय, थोडा याला पिकलाय. इकडे असालाय दगड इकडे दगड लागलेले आहे त्याच्यामुळे पडलाय तो. पिकलाय तर नाही. भरपूर आंबट आहे, भरपूर आंबट आहे. एका फेरीत 2 काम. मग अशी पाळलेलं आंबा भरपूर आहेत. आंबा कालवाला टाकायला होतील. ह्या दोघा पण येतात काय बघायला? ट्रॅक्टर आलाय काय? पूनमताई चालले शेतावरती. बाय बाय. चला आपण ह्या साईडून जाऊ, आपल्याला जायचं ह्या साईडला असा. आणि हा रस्ता गेलाय आपल्या विहिरीक पण आहे. या काय या बघ आंबा निवडत आहेत बाजून, लपवून ठेवतायत. आणि हे खेकडे पकडण्याची मला वाटतं आता 10 दिवसच बाकी असतील, 10 ते 15 दिवस. त्याच्यानंतर कसं माहिती आहे, अंडी पिल्ला असतात 10 दिवसानंतर, जसा पाऊस जवळ येईल तसा. तर ते खेकडे पकडून काय उपयोग नाही. तर आज बघू, आज शेवटची फेरी मारून. चला आपण चाललोय त्या डोंगरात जायचं आहे. समोरचे ते कातल दिसत आहेत ना त्या साईडला. तर इकडे शेतीचे कामं चालू आहेत. बघा राब वगैरे मस्त फोडून घेतलेले आहेत. हे राब फोडायचे आहेत, हे शेती फोडायला ट्रॅक्टर आता तिकडं. आणि ही शेवटची शेती आहे ह्या साईडची. आणि इकडे डुकरं माकडं वगैरे खेळतं भरपूर त्रास देतात. ह्या साईडला तरी भरपूर उतरतात. तर इथे ट्रॅक्टर आलाय इकडची हे राब फोडायला. उन्हाने करवंद पण सुकलेत बघा कशी. पूर्ण सुकलेत उन्हाने करवंद. आणि ही जंगलातली करवंद आहेत ना, ती लहान साईजची असतात, ती भरपूर गोड असतात, एकदम गोड. आणि जंगलामध्ये जास्त लहान साईजचीच असतात आणि 1 नंबर अशी गोड लागतात खायला. गावाजवळच्या करवंदी लवकर येतात आणि जंगला साईडच्या थोड्या लेट येतात. आणि पण जंगला साईडच्या असतात ना त्या गोड भरपूर असतात, जशी लहान साईज असेल तशी भरपूर गोड आहेत. पोचलो आपण जंगला साईडला. आणि इकडच्या वाटा पूर्ण पॅक झाल्यात बघा, एकदम वाकून यायला लागते. काटे वगैरे पण भरपूर आहेत.
आरामात ते वाकून. आणि जंगलामध्ये शिरल्या शिरल्या आवाज बघा, बारीक बारीक पाखरं असतात त्यांचा आवाज. आणि इकडे झाडं आहेत भरपूर, हिरवीगार झाडं झालेत आणि त्यांचा सुगंध येतोय ना फुलांचा वगैरे, मोहर येतो बारीक बारीक त्यांचा, लय भारी येतोय सुगंध. म्हणजे असा मोहर येतो ना त्याचा, लय भारी. नक्की कुठं भरडण आहेत काय माहिती ना, मी पण पहिल्यांदाच आलो ह्या साईडला. कुसुमात्याला माहिती होती भरडणा, तर ह्या साईडला पहिले भरपूर खेकडे न्यायची कुसुमात्या, त्याच साईडला आलो आहे. बघूया मोठी मोठी झाडं आहेत ह्या साईडला, डोंगर बघाय सगळीकडे. असला कालो बघाय बातमध्ये आरामात होता. नवीनच आहेत. तू आलेलीस कधी? आलो होतो पण ठिकाणा वरना. मग जाताना असं वरच जाऊ मग काय तर असती चढा. मोठा पाल्ला झाला आजचा, भरपूर लांब आलो. अजून जायचं आहे मेन भरडाणावरती. अजून आलाय नाही ना. कातल बघ काय भारी वाटते समोरचा कातल बघा, पावसाने एकदम भारी सीन वाटेल इथला. डोंगर चढून आपण पोचलो इकडं खेकडे पकडायच्या जागी. आणि खेकडे पकडण्यासाठी युनिफॉर्म वेगळा असतो ते बघा, खेकड्यांचा युनिफॉर्म वेगळा. इकडे भरडायची सुरुवात केली. भरडत असे राहिलो ना की 5 मिनिटातच खेकडे बाहेर निघतात. तर सुरुवात झाली आपली दगडावरती दगड घासायची. बुंदात आली. भारी काय मोठे आलू जोडी आहे का
खाली जाणं ते खाली जाणं ते खाली जाणं ते खाली नारळ येतो तो वरती येतो त्या बघा गाड्याने वर चढायला लागतोय. मी चढलो वरती असते आरामात. या पावसाला इथला डेंजर काम आहे चढायचं म्हणजे. असते चढ कसला खोल वाटतोय बघा खाली. बाय सावकाश हो. कसा वाटला चढताना. असते आणि खालच्या साईडला दिसते तिकडं आपला गावाच्या बाजूची छताडी दिसते सगळी डोंगरातून बघा कशी दिसते. एवढ्या लांब आपण मुला बघ कसले भारी वाटतं ते मुला लाल हलचलीचे वर कसला भारी सीन वाटते बघा इथून. जबरदस्त सगळे आपली शेताडी दिसते. गाव फक्त दिसत नाही. ह्या साईडची आपण 2 भारडाने घेतली. 2 भारडावरती एवढे तिकडे मिळाले नाही त्याच्यामुळे चाललो आहे आपण हा डोंगर क्रॉस करून पलीकडच्या हॉलमध्ये. तिथे बघू आपल्याला किती खेकडे मिळत आहेत. फक्त पाण्याचा आवाज येतोय. सागाची पानं पडलेत. कुरकुरीत आवाज येतोय. पोचलोय आपण त्या डोंगरातून ह्या डोंगरात आलो. आणि इकडे बघा कसला खोल आहे. उतरायचा आहे आपल्याला इथून. कसली मलसी वाटते बघ. बघा कसला जबरदस्त. पावसाळी तर एकदम जबरदस्त वाटलं या साईडला. हा कसला खोल आहे खाली. हा बघा कसला खोल वाटतोय. खोल एकदम आहे. दरी आहे एकदम जबरदस्त खोल आहे. आणि कसला सीन वाटतो इकडचा. चला तर आपल्याला इकडून बाजूनीच जायला लागेल. असा बाजूनी जाऊन त्या साईडला जायचं आहे पलीकडं आपल्याला. जबरदस्त इकडचा सीन आहे. पावसाळी तर एकदम भारी वाटेल. पावसाळी कशी आलंबी वगैरे येते ना त्या टायमाला आम्ही ह्या साईडला येतो. खतरनाक एकदम लोकेशन वाटतो. जबरदस्त. बाय चला निघालो घरी फायनली. खेकडे आपल्याला भरपूर कमी मिळाले. भरपूर म्हणजे भरपूर कमी मिळाले.
आणि ही भरडाने कशी आपण नवीन घेतलेली 3 ते 4 वर्षांनी आलेलो ह्या साईडला, त्याच्यामुळे खेकडे मिळाले नाही. दरवर्षी आपण भरडत राहिलो असतो ना तर ते खेकडे निघतात त्या जाग्यामधले. तर पहिले आपण जे मागच्या व्हिडिओ बनवल्या त्या साईडला नेहमी माणसं भरडायला वगैरे जातात, त्या साईडचे खेकडे पटापट मिळतात. मित्रांनो पोचलो घरी, कोणच दिसत नाही अजिबात घरामध्ये. आई आले तिकडून, कुठे गेली सगळी, चप्पल वगैरे तर आहे. प्रियंका खेकडे बघे किती आणल्यात. काय करतेस. प्रियंका इकडं पाणी घालते झाडाला, पाणी घालते झाडाला पाणी घालते संध्याकाळच्या टायमात. मग राशनला जायचं कॅन्सल झालं ना. आज आम्हाला जायचं होता राशन आणायला, म्हणजे विसरलो, भरपूर लेट झाला. आता 7 वाजले, 6:30 वाजेपर्यंत आलो असतो तर गेलो असतो ना प्रियंका. 6 वाजेपर्यंत यायला पाहिजे होतो, 6 वाजेपर्यंत यायला पाहिजे होतो, मग राशन आणायला गेलो असतो. पाणी घालतेस का साठवून ठेवतेस. मग चप्पल घालायची ना पायात. अरे बाबा कितना तुटला बघ. झालेत तयार. आता पाऊस पडल्यानंतर आणखीन तयार होतील ते ना. पावसाचं पाणी चांगलं भेटेल. ते 1 2 3 4 5 6 7 8 आहेत, 10 15 20 आहेत काहीतरी. 3 मेली. 3 मेले. 3 मेले. हा पण बहुतेक खलास झालाय. पण इथे लावलेली टोमॅटो वगैरे बघा किती येतात, भरपूर टोमॅटो येतात. म्हणजे टोमॅटो आणायला लागत आम्हाला, टोमॅटो ह्याच्यावरतीच भरपूर आहेत. मिरची घेतो 1 2 जेवणासोबत खायला होतील. कवल्या मिरच्या. टाकी खाली आहे. मी घालू पाणी का घालशील. राजा येत होता पाठीशी, राजालाच घेतली नाही सोबत. हा बोका आहे ना, हा मांजर आहे ना, नुसता ओरडत असतो दिवसभर, असाच ओरडत असतो. तो बघा तिकडं तो खेकडा दिला घेतला ना त्याने कुसुमात त्याला. आणि हे बघा इकडं तर सुट्टीत असतात, सगळीकडे फिरत असतात, बाहेर पण जातात तिकडे. आणि नंतर संध्याकाळ झाली की त्यांना आतमध्ये घेतो, या पोपटाला आतमध्ये ठेवतो. तर चला मित्रांनो, खेकडे आपल्याला एकदम कमी मिळाले. म्हणजे वाटणी करण्यासारखे पण नव्हते, कमी एकदम खेकडे मिळालेले. तर ते देऊन टाकले, कुसुमात्या वगैरे होती त्यांना देऊन टाकले काही खेकडे. तर चला मित्रांनो, हे व्हिडिओ तर स्टॉप करतो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तो बेल टाटा बाय.